रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत आहोत. कोणताही पंथ संप्रदाय म्हटला की त्या संप्रदायाला त्यांचे मान्य असणारे काही देव असतात, त्यांना मान्य असणारे काही संत असतात, त्यांना मान्य असणारे काही ग्रंथ असतात, त्यांचे स्वतःचे म्हणून काही आचार विचार असतात. तर आज आपण वारकरी संप्रदायाला मान्य असणारे त्यांचे देव, त्यांना मान्य असणारे संत, त्यांना मान्य असणारे ग्रंथ, वारकरी संप्रदायाचे आचार विचार या संबंधी माहिती घेणार आहोत. तर वारकरी संप्रदायाला मान्य असणारे देव या संबंधी ज्यावेळेस आपण विचार करतो तर मुळात आपल्याला वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे त्या संबंधी विचार करावा लागेल. जे अद्वैत वेदांताचं मत आहे ते अद्वैत वेदांताचं मत वारकरी संप्रदाय मानणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत जरी पांडुरंग असलं तरी त्या पांडुरंगाच्याच ठिकाणी आपण सगळे देवांना बघतो आणि त्या ठिकाणी अद्वैत मानतो. तर वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत बघत असताना आपलं अशा लक्षात येतं की या पंथास मान्य असणाऱ्या देवतांचा विचार करता आपल्या या वारकरी संप्रदायास पंथास श्री पंढरीनाथ हे एकच दैवत मान्य आहे. श्री पंढरीनाथ हे श्रीकृष्णाचे बालरूप आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णालाच आपण पांडुरंग म्हणून बसतो किंवा विठ्ठल म्हणून बसतो. तर भगवान श्रीकृष्णाचं बालरूपामधून आपण पांडुरंगाला बघतो आणि पांडुरंगाची उपासना करतो. तर त्याला काही प्रमाण म्हणून आपण बघणार आहोत. तर तुकाराम महाराजांचे काही प्रमाण या संबंधी आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विठेवरी माऊली, द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत. पांडुरंग बाळमूर्ती गायी गोपाळ सांगाती, येऊनिया प्रीती उभे समीची राहिले. नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे, गायी गोपाळांच्या संगे आले लागे पुंडलिका. तर यामुळे वारकरी पंथ कृष्ण उपासक आहे. पण येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की या पंथातील संताची या दैवताच्या स्वरूपाविषयी कल्पना फार उदात्त व व्यापक आहे. वारकरी पंथ हा अद्वैत ज्ञानावर अधिष्ठित असा भक्तीचा प्रचार करणारा पंथ आहे. यामुळे पंढरीनाथाच्या उपासनेत आपणास अनेक दैवतांच्या उपासनाचा समन्वय झालेला दिसून येतो. राम, शिव, दत्त इत्यादी दैवतांची उपासना करणारे उपासक वारकरी पंथात आहे. वास्तविक श्री एकनाथ महाराज हे दत्त परंपरेतील आहे, परंतु त्यांनी दत्ता इतकेच कृष्णाच्या व रामाच्या उपासनेचे महात्म्य गायले आहे. हे वारकऱ्यात मान्य असलेले त्यांचे एकनाथी भागवत व भावार्थ रामायण या ग्रंथावरून सिद्ध होते. वारकऱ्यात श्रावणातील कृष्णाष्टमी व चैत्रातील रामनवमी हे उत्सव फार मोठ्या विस्तृत प्रमाणावर होत असतात. दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. याहीपेक्षा विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या पंथात हरी व हर यांचे ऐक्य प्रतिपादले आहे. अर्थात भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू आणि भगवान शिव शंकर महादेव यांचे ऐक्य प्रतिपादले आहे व त्या ऐक्याची मूर्ती जणू काय विटेवर उभे असलेले श्री पांडुरंग हे आहेत. रूप पाहता तरी डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. श्री पांडुरंगाने आपल्या मस्तकावर शिवास धारण केलेले असल्यामुळे या पंथात शैव व वैष्णव असे तंटे बिलकुल नाहीत. काही ठिकाणी काही संप्रदायामध्ये शैव व वैष्णव यामध्ये काही वाद, काही तंटे, काही वैचारिक मतभेद आपल्याला दिसतात. पण या ठिकाणी मात्र वारकरी संप्रदायाचे तंटे बिलकुल नाहीत. तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर, हरिहरा भेद नाही नका करू वाद, तरी शंभुका श्रीहरी पढियंता होय असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. जितकी एकादशी वारकऱ्यास आवश्यक तितकाच सोमवार अथवा महाशिवरात्रही आवश्यक आहे. व्रत करा एकादशी सोमवार तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. एकनाथी भागवतामध्ये एक माझे भक्तीचे चिन्ह, ऐक माझे भक्तीचे चिन्ह, माझ्या पर्वाचे अनुमोदन, करी करवी आपण दिनोद्धरण उपाव.
पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र, वैष्णवाशी शिवरात्री विरुद्ध, हे बोलणे अति अबद्ध, सकळ पुराणे अविरुद्ध, व्यास विशुद्ध बोलिला. तर असे आपल्या संतांचे विचार आपल्या देवदैवतांविषयी आपल्याला दिसतात. तुकाराम महाराजांचे शिंगणापूरच्या महादेवास उद्देशून केलेले 4 कावड्याचे अभंग प्रसिद्धच आहे. वारकऱ्यांच्या देव्हाऱ्यात वैकुंठाधिपती रामेश्वराचा जितका मान तितकाच कैलासाधिपती पार्वतीपतीचा मान आहे. याचे दुसरे कारण असे की चैतन्य संप्रदायातील ज्या नाथपंथाचे वर दिग्दर्शन केले आहे व ज्यात श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेव होऊन गेले त्या पंथाचे आद्य प्रवर्तक श्री त्रिपुरारी होत. म्हणजे काय तर वारकरी संप्रदायाचा जो आपण 4 संप्रदाय बघितले ज्यांचा अंतर्भाव वारकरी संप्रदायामध्ये झाला त्यामध्ये जो महत्त्वाचा चैतन्य संप्रदाय आहे त्या चैतन्य संप्रदायामध्ये येणारा जो नाथपंथ आहे तर त्या नाथपंथाचे जे आद्य प्रवर्तक आहे किंवा आद्य गुरु आहे ते स्वतः भगवान शंकर आहे. तात्पर्य काय आहे त्यामुळे तर श्री शंकर व श्री विष्णू या दोहांचे ऐक्य दाखविणारे श्रीमंत पंढरीनाथ हे या पंथातील मुख्य दैवत होत. येथे एक गोष्ट अवश्य सांगितली पाहिजे ती ही की वारकरी संप्रदायातील साधूंचे ग्रंथ वाचले असता असे दिसून येईल की हे साधू सश्रद्ध खरे पण बुद्धीची कास न सोडणारे असे आहे. असले साधू श्री पांडुरंगाचे तो एक भूते घालवणारा म्हणून भजक बनतील ही गोष्ट अशक्य आहे. सोलापूर गॅजिटेरमध्ये म्हणजे सोलापूरचं गॅजिटेरमध्ये जे लेखक आहे त्यांनी नरसोबाच्या वाडीप्रमाणे ते भूते निघतात व हा देव भूते घालवणारा व म्हणून येथील चालीरीती निराळ्या असली विधाने केली आहे. हे विधान आपल्याला पान क्रमांक 473 नोट 2 वर दिसेल. पण ही त्यांनी केलेले विधान मात्र हे निराधार आहे. कारण त्यांनी नरसोबाच्या वाडीप्रमाणे या ठिकाणी भूते निघतात व हा देव भूते चालवणारा आहे असा जो आरोप लावला आहे तो निराधार आहे. ही या दोन्ही दैवतांची तुलना निराधार आहे. आपण अशा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. आणि वारकरी संप्रदायातील जे साधू संत आहेत पांडुरंगाचे भक्त आहेत ते भूते घालवणारा म्हणून भजक बनतील ही ती गोष्ट अशक्य आहे. देवऋषीपणा हा वारकऱ्यास कितपत मान्य आहे हे तुकोबांच्या तत्संबंधी पुढील उद्गारावरून उघड होणारी आहेत. देवहारा बैसोनी हलविती सुपे तया नरा हाती चोट आहे, तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोघिती. हे असे जादूटोणे भूत फित अशा समाजाला अंधश्रद्धेमध्ये घालवणं हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अंगारे धुपारे करणारे हे देवांचे भक्त नव्हेच असे या संतांनी अनेक वेळा सांगितले आहे. तर मग आपल्या वारकरी संप्रदायाला कोणते संत मान्य आहे याविषयी आपल्याला विचार करायचा. म्हणजे या पंथास मुख्यतः मान्य अशी अर्वाचीन संत मंडळी म्हणजे श्री निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकोबाराय, निळोबाराय यांच्या पूर्वी अगर समकालीन जे जे संत होऊन गेले त्यापैकी ज्यांचा अभंगात उल्लेख येतो ते सर्वच पूज्यच मानले जातात व त्यांचे अभंगही यांच्या अभंगाप्रमाणेच प्रमाणभूत म्हणून कीर्तन प्रवचनातून घेतात. व्यास, शुक, नारद, शंकराचार्य, चांगदेव, सेवानाहवी किंवा सेनानाहवी, नरहरी सोनार, सावतामाळी, चोखोमेळा, बहिणाबाई, जनाबाई, कान्होबा, कबीरदास, सुरदास, तुलसीदास, मीराबाई इत्यादी संत वारकऱ्यास पूज्य आहे. थोडक्यात का आपल्या जे संत साहित्य आहे मराठी संत साहित्य किंवा वारकरी संप्रदायाच्या संतांचं जे साहित्य आहे त्यामध्ये ज्या संतांचा पूजनीय म्हणून उल्लेख आला आहे ते सर्वच संत आपल्या वारकरी संप्रदायाला मान्य आहे. तर वारकरी संप्रदायाला कोणकोणते ग्रंथ मान्य आहेत तर वैदिकास प्रमाणभूत असलेले वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत, ब्रह्मसूत्रे, स्मृती वगैरे संस्कृत ग्रंथ वारकरी पंथास प्रमाणभूत मानतात. ज्या मराठी ग्रंथाचे वाचन मोठ्या प्रमाणात केले जाते ते ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबाराय यांच्यासारख्या संतांच्या अभंगगाथा इत्यादी होत.
ब्राह्मणांच्या संध्या उपासनादी नियमाप्रमाणे वारकरी ज्ञानेश्वरांचा हरिपाठ नित्य पठण करतात. वर निर्दिष्ट संत मंडळींचे इतर ग्रंथही वारकरी पूज्य व प्रमाणभूत मानतात. येथे एका गोष्टीचा स्पष्ट खुलासा केला पाहिजे. वारकरी पंथातील मंडळीस प्राकृत साधूतील उपनिर्दिष्ट साधूंचेच ग्रंथ प्रमाणभूत आहे असे म्हटल्यावर त्यावर एक प्रकारे अनुदारतेचा आरोप येण्याचा संभव आहे. विशेषतः हा आरोप रामदासी संप्रदायातील मंडळीकडून केलेल्या पुष्कळ वेळा ऐकू येतो. म्हणजे काय की बा तुम्ही फक्त वारकरी संप्रदायातीलच संतांचे अभंग किंवा ग्रंथ प्रमाणभूत मानतात आणि इतर संतांचे मानत नाही असा आरोप वारकरी संप्रदायावर केला जातो. त्यांचे म्हणणे असे की वर निर्दिष्ट केलेल्या संतांप्रमाणे इतरही संत असताना त्यांचे ग्रंथ वारकरी प्रमाणभूत का मानत नाहीत. विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलावायचे म्हणजे रामदासांच्या ग्रंथातील वाक्य वारकरी कीर्तनात प्रमाण म्हणून का घेत नाहीत. यास थोडक्यात उत्तर असे आहे की या थोड्या समजुतीच्या घोटाळ्याचा भाग आहे. वारकरी संप्रदाय हा उपनिर्दिष्ट संतांखेरीज इतर कोणास संतच म्हणण्यास तयार नाही असला अज्ञ व हट्टी तो समाज आहे असे कोणासही म्हणता येणार नाही. वारकरी कीर्तनातून दृष्टांतादाखल सर्व संतांची चरित्रे सांगण्यात येतात. आता संप्रदायातील मंडळी आपल्या संप्रदायाबाहेरचे ग्रंथ प्रमाण म्हणून कीर्तनात घेत नाही. त्याचा अर्थ ती मंडळी ते ग्रंथ कुचकामाचे समजतात असे नव्हे, तर ते आपल्या ग्रंथाची व वाङ्मयाची तात्पर्य संप्रदायाची जोपासना फारच उत्तम रीतीने करू इच्छितात एवढेच. चातुर्वर्ण्य व्यवस्था वाईट किंवा चांगली हा प्रश्न कसाही सुटो, पण छापखाने नव्हते त्या काळी एका ब्राह्मण जातीकडे वेदाध्ययन होते म्हणून वेद टिकले असे शार्मन्य देशीय गारबे साहेबासही कबूल करावे लागते आहे. सर्वांचे काम म्हणजेच कोणाचेच नव्हे या एका आंग्ल भाषेतील म्हणीप्रमाणे एका विशिष्ट वाङ्मयाची वाढ व जोपासना एका संप्रदायाने केली नाही तर ते कालांतराने नाहीसे होत जाते. तसा प्रकार होऊ नये म्हणून या संप्रदायाची मंडळीने संरक्षणार्थ आपणास एक प्रकारे बंधन घालून घेतले आहे. वारकरी संप्रदाय अशी चाल रूढ आहे म्हणूनच त्यात अशी कित्येक मंडळी आज आहेत की ज्या संपूर्ण ज्ञानेश्वरी व गाथा पाठ आहेत. आपल्या संप्रदायातील प्रमाणभूत ग्रंथ संपूर्ण मुखोद्गत आहेत. अशी मंडळी इतर संप्रदायात क्वचितच सापडतील. मुद्दा एवढाच की हा संप्रदाय दुसऱ्याचा द्वेष करतो, अगर त्यांची कमी किंमत समजतो अशी समजूत कोणीही करून घेऊ नये. काही वर्षांपासून गोभक्त श्री चौंडे महाराज यांच्या प्रयत्नाने सज्जनगडावरून श्री समर्थांची पालखी आषाढीस पंढरपुरास येते व तिच्यासमोर वारकरी भक्तांची कीर्तन प्रवचने होतात. तात्पर्य काय आहे की काही संप्रदायांचं किंवा काही परंपरेचं असं मत आहे की वारकरी संप्रदायातील कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदायातील मंडळी इतर संतांच्या ग्रंथांना प्रमाणभूत मानत नाही. त्यात विशेष करून रामदासी काही लोक आपल्याला दिसतात. परंतु मामासाहेब दांडेकर म्हणतात की हे म्हणणं निराधार आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदायातील संत मंडळी वारकरी संप्रदायातीलच संतांचे ग्रंथ प्रमाणभूत मानतात. त्याचं एवढंच कारण आहे की जर का वारकरी संप्रदायातील मंडळींनी वारकरी संप्रदायाचेच ग्रंथ प्रमाणभूत मानले तर ते ग्रंथ टिकतील आणि त्याची परंपरासुद्धा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सहज जातील. कारण खूप काही घेऊन चालायचं म्हणजे त्यामध्ये काही साथी लागत नाही अशी काही गोष्ट होत असते. म्हणून मोजकं घेऊन जर आपण चाललो तर त्यामध्ये प्रावीण्यता प्राप्त होते आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात त्यामध्ये सहजता प्राप्त होते. त्यामुळे वारकरी मंडळींनी वारकरी संप्रदायातील संतांची ग्रंथसंपदा हीच विशेष अभ्यासली तर ती चांगल्या प्रकारे परंपरा पुढे जाते आणि त्यामुळे त्या ग्रंथाचं संरक्षणसुद्धा होते. म्हणून फक्त वारकरी मंडळी किंवा वारकरी संत इतर संतांच्या ग्रंथांना महत्त्व देत नाही असं नाही आहे, परंतु वारकरी ग्रंथांचंच व्यवस्थित अध्ययन करून तेच व्यवस्थित शिकून पुढील पिढीला ते व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन करण्यासाठीच फक्त वारकरी मंडळी वारकरीच ग्रंथाचं अध्ययन अध्यापन आणि कीर्तनामधून जास्त प्रचार प्रसार करतात. त्याचा अर्थ ते इतर संतांना मानत नाही किंवा इतर संतांच्या
ग्रंथांचा अपमान करतात असं होत नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाची जी भावना आहे ती थोर उदात्त आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायावर काही आरोप जरी लागत असले तरी ते आरोपामध्ये काहीच तथ्य नाही. तर पुढील भागामध्ये आपण वारकरी संप्रदायाच्या आचारविचाराचा भाग बघणार आहोत. तर पुढील भागामध्ये नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.